राज्यामध्ये हवे तशा प्रमाणात नाही आहेत, बोटी बांधण्याचे जे काही कारखाने हवेत त्याचे क्लस्टर्स नाही आहेत, तर त्याची देखील घोषणा आज अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. मला वाटतं सर्वसमावेशक आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा आजचा अर्थसंकल्प आहे. नगरपालिकेची मागणी कर्जमाफी ही जी आहे ती सरकारकडे देण्यात आलेली आहे. नाही, विशेष मी खरं तर माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी ही घोषणा केली होती. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची अर्थसंकल्पामध्ये त्याचा समावेश करून ती पूर्तता आज केलेली आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे दोघांचे मनापासून आभार मानतो. कोकणातल्या रस्त्याचे महत्त्वाचे लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही, ही तर गोष्ट आम्ही अगोदर केलीच होती. त्याची अंमलबजावणी आज पूर्ण होताना दिसत आहे. कोकणातल्या रस्त्यांवरती महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. नाही, विशेष म्हणजे 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये काँक्रिटीकरणाचा जो निर्णय झाला आहे तो कोकणाकरताही अतिशय महत्त्वाचा आहे. कोकणामध्ये पावसाचं प्रमाण पाहता जी रस्त्यांची दुरावस्था दरवर्षी होते, डांबरीकरणाचा उपयोग नसतो आणि त्यासोबतच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा 3 मध्ये जवळपास 23,000 किलोमीटरचा समावेश केलेला आहे. मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ह्या अगोदरचे आपण जे टप्पे पूर्ण केलेले आहेत त्यासोबतच नवीन टप्पा हा डिक्लेअर झालेला असल्यामुळे नक्कीच कोकणासाठी आणि महाराष्ट्राकरता अतिशय आनंदाची बाब आहे. भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे की याचं कागद जी आहे ती अर्थसंकल्पाची द्यायला हवी, कारण हे ऑनलाईन आहे, हे समजत नाही. काय सांगाल? मला वाटतं डिजिटलायझेशन होत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे कागदाचा कमीत कमी वापर व्हावा याकरिता आहे. थोडं आपण आता स्मार्टफोन वापरायला लागलेलो आहोत, तर स्मार्ट पद्धतीने याचा वापर केला तर काही चुकीचं नाही. 60% कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांची. 2 लाखामध्ये कर्जमाफी देण्याचा विरोधकाचा आरोप. मला वाटतं बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश ह्याच्यामध्ये होईल. ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस आम्ही ज्यावेळेला मराठवाड्यामध्ये आणि त्या भागामध्ये जेव्हा फिरत होतो किंवा कोकणामध्ये देखील, त्यावेळेस आम्ही पाहिलं होतं की 2 लाखापर्यंत मध्ये बहुतांश शेतकरी याच्यामध्ये समावेश होईल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.